आणि मित्रांनो फिरत फिरत आपण आलेलो आहे इथं बापा सीताराम अन्न क्षेत्र बघू शकता तुम्ही। इथं अन्न क्षेत्र म्हणजे इथं चला मित्रांनो इथं लंगर आहे। आता आपण करणार आहे इथं जेवण। चला दाखवतो तुम्हाला 0 मिनिटामध्ये। आता बापा सीतारामच्या मित्रांनो नंगरामध्ये आणि इथं मित्रांनो जेवण आहे शेव बुंदी खिचडी दाल फ्राय आणि कढी। आणि मित्रांनो आता आपण करणार आहे जेवण आणि आपली मित्रांनो इथं आता साधे सर्व नागा साधू इथे आलेले आहे बघू शकता तुम्ही। अघोरी महाराज लोक सर्व इथं आलेले आहे बघू शकता। आणि मित्रांनो आमचे झालेले आता जेवण आणि आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आता घरी। चला भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर। झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्याचं तोयला ताट धुवा लागत असते बघू शकता। इथं नगरामधला हा नियम आहे मित्रांनो, ज्याचं त्याचं ताट धुवून काढा आहे आणि तिथे इथं सबमिट करावं लागते ते। चला भेटतो तुम्हाला बाहेर गेल्यावर। तुम्ही आपल्या गावातील मंडळींनी इथं ज्याच्या त्याच्या प्लेटा धुवून काढलेल्या आहे। जय श्री महाकाल। चला आता भेटतो मित्रांनो तिकडे गेल्यावर। मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे आता 8:30 आणि आपले संपूर्ण फलटण आणि मित्रांनो आपण जाणार आहे आता फिरायले। चला जय श्री महाकाल। चला आपण जाणार आहे आता फिरायसाठी मित्रांनो, कारण आपण काही शांत बसणारे माणसं नाही आहे। अखिल भारतीय श्री झाडी हनुमान खालसा बघू शकता तुम्ही, तिकडे तर जाणार नाही मित्रांनो आपण। आता श्री गणेश धाम बघू शकता, श्री राम जानकी मंदिर फार्म खालसा उत्तर प्रदेश। चला मला दाखवतो आता महाकुंभ मधील सेक्टर 18 मधील भव्य सोहळा विद्याकुंड खालसा दर्शन सेक्टर 18 हरिश्चंद्र मार्ग। आपण सध्या आहे मित्रांनो सेक्टर 18 मध्ये हरिश्चंद्र मार्ग प्रयागराज संगम महाकुंभ मेला बघू शकता मित्रांनो। चला तुम्हाला महाकुंभ पर्व प्रयागराज ताडकेश्वर महादेव नगर खालसा म्हणजे 100% इथं महाराज राहणार आहे मित्रांनो। अघोरी नागा साधू ते आम्हाला काही आता दिसले नाही। चला इकडे पण काही नाही आहे। प्रयागराज महाकुंभ अमृत महोत्सव अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय खाकी आखाडा उज्जैन बैठक। इथं उज्जैन मधले महंत श्री 1000 नामदुलार दासजी महाराज शिष्य अर्जुन दास खाकी सेक्टर 18 अन्नपूर्णा चौराहा हरिश्चंद्र मार्ग कुंभमेला क्षेत्र जोशी प्रयागराज। आणि हे मित्रांनो बघू शकता तुम्ही पाटी पूल बघू शकता। आपण आता पाटी पूल वरून तिकडे जाणार आहोत। चला पाटी पूल वरून मित्रांनो आपण जाणार आहे आता तिकडे, कारण आपण शांत बसणार नाही, आपण हिंडणार आहे इकडे तिकडे चक्रा मारणार आहे। कारण एवढा दूर आपण महाकुंभ मध्ये प्रयागराज मध्ये मित्रांनो झोपायसाठी थोडी गेलाय। चला तो तुम्हाला तिकडे गेल्यावर। सीताराम श्री निंबार्क नगर कुंभमेला। आणि मित्रांनो हे लोकेशन बघून घ्या, मुक्ती मार्ग हरिश्चंद्र पाटून पूल सेक्टर नंबर 18
आपण सध्या आहे हरिश्चंद्र मार्ग सेक्टर नंबर 18 पॉटन पुलावरून आपण चेक केलेला आहे आणि आपण आता मित्रांनो कुठे इकडे आणि योगी आदिनाथचा काफिला इकडे गेलेला आहे मित्रांनो. आता कुठे चालता हो बरं पहिले ते गँग येऊ द्या मग आपण जाणार आहोत इकडे कारण की जिकडे आपण हिंडलो नाही मित्रांनो तिकडेच आपण जाणार आहे. चला इथं धुकं एवढा आहे मित्रांनो की डोळे असे आग मारू राहिले. हे आमची मंडळी आलेली आहे. जय भोले जय श्री महाकाल हर हर गंगे. तू चालता हो अरे नाही का हो आपल्याकडे आज 10 वाजता आपल्या अनंत भाऊची हिंडायला इच्छा नसताना आपण अनंत भाऊ हिंडायला घेऊन चाललो. जय श्री महाकाल. सेक्टर नंबर 18 हरिश्चंद्र मार्ग वरून आपण डाव्या साईडला वळलेलो आहे आणि तिकडे बघू शकता तुम्ही तो काय दिसू राहिला रे बा खतरनाक उरे बेकार. डायरेक्ट तिरंगा लाइटिंग श्री महंत वारंबाद दालकजी महाराज आणि इकडे हे हायड्रोजन वरले बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक बायसिकल. श्री महाकुंभ मेला प्रयागराज जवालेश्वर नगर खालसा महाकुंभ मेला प्रयागराज. प्रथम शाही स्नान मकर संक्रांती झालेला आहे. दुसरं मौनी अमावस्या 29/1 आणि तृतीय स्नायी स्नान 3/2/2025. चला तुम्हाला पुढे गेल्यावर काही नवीन दिसणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. 0 मिनिटात हनुमान मंदिर सेवाश्रम बघू शकता मित्रांनो. असे सुंदर असे मंदिर आपल्याला दिसलेले आहे. भव्य असे मंदिराचे दुर्गा शक्ती अखंड मानस मंडल समिती. संगीत का महासंगम बघू शकता तुम्ही. सिर्फ श्री निंबार्क नगर. चला भेटू पुढे. रात्रीचे वाजले आहे मित्रांनो 8:30 आणि आम्ही फिरत आहोत महाकुंभ प्रयागराज कुंभ मेला. इकडे कोणता तरी काफिला आला आहे असं वाटू राहिलं मला. चाले परमपूज्य श्री अनंत विभूषण श्रीमद जगद्गुरु द्वाराचार्य बालदेवराजी महाराज दाऊजी धाम खालसा कालाकोटा टेढ़ा दिखा तहसील निमका थाना जिल्हा सीकर राजस्थान वरून मित्रांनो इथं चालू आहे कार्यक्रम. तुम्हाला तिकडे गेल्यावर हे आपली गँग याच्या इकडे रे. रामभद्राचार्य महाराजांचे इथं आगमन झालेले आहे बघू शकता तुम्ही. बघून घ्या. श्री रामभद्राचार्य महाराजांचे आगमन इथं झालेले आहे मित्रांनो बघू शकता. पण आता त्या गाड्या गेलेल्या आहे पुढे. आम्हाला की जायला जमणार नाही आता म्हणून आपण चाललो. इथं धुपूट एवढा आहे मित्रांनो की डोळे आग मारवले आता आणि डोळ्याला झप नाही तरी आम्ही एवढी रिकामी आहे की आम्ही काही झोपणार नाही. विषयाच आहे. श्री लखनदास मंदिर तुम्ही असे बघू शकता. एक नंबर असे
नरसिम्हा देवाचे मंदिर इथं बांधलेले आहे, बघू शकता तुम्ही. अखिल भारतीय दिगंबर आणि अखाडा श्री वैष्णव भाग्यनगर, खालसा, हैदराबाद, तेलंगणा. जय नरसिम्हा भगवान. मित्रांनो आपण चाललेलो आहे पुढे. आपण सेक्टर 18 मधून मित्रांनो आता कुठे आलेलो आहे हे आपल्याला पण माहित नाही, तरी मित्रांनो हिंडणं चालू आहे इकडे तिकडे. ज्ञान के पीछे कहाँ जाओगे, वापस लौट कर मुंबई आओगे. सीताराम. ओल्ड जीटी मार्ग सेक्टर नंबर 19. मित्रांनो आपण आता सेक्टर 18 मधून 19 मध्ये प्रवेश केलेला आहे. एक सेक्टर आपण ओलांडलेला आहे मित्रांनो. कल्पवृक्षद्वार हा दरवाजा आपल्याला मित्रांनो दुपारी दिसला होता. आता 100% जमलं तर आपल्याला नागासाधू आपल्याला आता दिसणार आहे. जमलं तर नागासाधू आणि अघोरी आपल्याला आता दिसणार आहे. चला भेटू राम महाराज. नागासाधू आपल्याला मित्रांनो दिसले होते. आता सायकलवाले महाराज असे वेगवेगळे महाराज आपल्याला आता दिसत आहे मित्रांनो. आपण आलेलो आहे 18 मधून सेक्टर 19 मध्ये आणि आपण आता वापस जाणार रे भाऊ, कारण की आता बेकार पाय दुखू राहिले. तुम्हाला रस्ता दाखवून देतो मित्रांनो. चला ही आपली गँग मंडळी. आणि मित्रांनो आपण हिंडत आलेलो आहे सार्वजनिक आवाज पब्लिक अकोमोडेशन हेल्पलाईन नंबर ओल्ड जीटी मार्ग सेक्टर नंबर 18, 17, 16, 15, 14, 13 म्हणजे या रस्त्याने ते पुढे आहे. आणि आपण आलेलो आहे मित्रांनो आता 19 मध्ये. चला भेटू 18 मध्ये गेला. जय श्री महाकाल. इथं नेपाळ मधून आले रे बा वाटते डायरेक्ट. होऊ शकता तुम्ही भव्य दिव्य असा मार्ग सेक्टर नंबर 18 इकडे आपल्याला जायचं आहे. आपण या रस्त्यानं शॉर्टकट आता जाणार आहे. आणि आपली ती गँग सीताराम. त्याला वाजले आहे मित्रांनो आता 9:30 आणि आपण चाललो आता आपल्या झोपाच्या ठिकाणावर म्हणजेच आश्रयस्थानावर. आपली गँग तिकडल्या साईडनं आहे, मी पण तिकडल्या साईडनं जातो. एमची गँग. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कुटिया दंडी स्वामी पूज्य जितेंद्रजी सरस्वतीजी महाराज महाग अखिल ओम भारतीय संत समिती गंगा महासभा. तिकडे जे महाराज लोकांचं हे आहे. पण आम्ही चाललो मित्रांनो आता डायरेक्ट ठिकाणावर आमच्या. चला ह्याच्यासाठी एवढंच. तरी रस्त्यात जे येईन ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. कारण की रीलमध्ये रिॲलिटीमध्ये एवढं कठीण विषय आहे भाऊ महाकुंभ म्हटलं म्हणजे. एक सेक्टर पायता आमचे पुरे नाकेने येऊ आले. 17-18 सेक्टर आहे, विचार करा. तो तुम्हाला तिकडे गेला. मीरा मेवाड़ खालसा प्रयागराज महाकुंभ सावलिया धाम आश्रम मुंगाना कपासन जिल्हा चित्तौड़गढ़ राजस्थान. चलो अडिया पोलीस सहायता केंद्र. आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता सेक्टर 19 इकडल्या डाव्या साईडले. सेक्टर 18 पुढे ओल्ड जीटी सेक्टर नंबर 18, 17. हां मित्रांनो आपल्याला तिकडे जायचं आहे आता सेक्टर 18 मध्ये. चला भेटू तुम्हाला तिकडे गेल्यावर.
महादेव महादेव. मित्रांनो बघा, महाराज लोक इथं जेवण करत आहे. अघोरी महाराज, हर हर महादेव. विरक खंड खालसा मुनिद्रविजरजी महात्यागी खंडेश्वरी महाराज हटीला हनुमानजी मंदिर दिवासा पोरबंदर वेलीवेली हायवे जिल्हा जुनागड गुजरात सौराष्ट्र. बघू शकता तुम्ही इथं जे महाराज आहे मित्रांनो, ते त्यांनी स्वतःला गड्ड्यामध्ये बघू शकता तुम्ही रोवलेला आहे. हर हर महादेव, जय श्री महाकाल. बघू शकता मित्रांनो, त्या महाराजांनी स्वतःला गड्ड्यामध्ये रोवलेला आहे. चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला आपल्या रस्त्यानं. आता आपला जो टाइम नाही मित्रांनो, आपण सीधे जाणार आहे आपल्या ठिकाणावर. कोणते महाराज? अजरधाम महिला आश्रम ट्रस्ट हरिद्वार, हरिद्वारचा ट्रस्ट आहे मित्रांनो. आणि हा इकडला महंत महामंडलेश्वर श्री रामदासजी महाराज शोरपुर के कृपा से प्रार्थना मध्य प्रदेश. एवढी व्यवस्था करणं सोपं नाही हो, बेकार काम आहे हे. फक्त योगी आणि मोदीच्याच राज्यात होऊ शकते. हर हर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी. हे वोट फेल नाही द्याल तुमचं, हे सोपं नाही हे. जय श्रीराम.